व्हावा, तुम्ही जनतेसाठी मत मागण्यासाठी जनतेसमोर जाणार आहात, त्यांची त्या उमेदवाराची तुमची ओळख व्हावी या उद्देशाने एक प्राथमिक फेरी पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही करत आहोत. आणि मला आनंद आहे की जनतेतून सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून या उमेदवारीमध्ये बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि त्यांचा प्रचंड उत्साह पाहून मला स्वतःला या मतदारसंघात फिरताना उत्साह येत आहे. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचा उमेदवार निवडून द्यायचा आहे. हे निवडून देत असताना मागच्या 2 टर्म मध्ये आपल्या हातून कुठं कमी पडलो असो आपण किंवा सर्वसामान्य जनता भूलथापांना बळी पडली असेल. त्यामुळे दुर्दैवानं मागच्या 2 निवडणुकांमध्ये आपला उमेदवार हा जाऊ शकला नाही लोकसभेमध्ये. पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता ह्यावेळी चूक करून चालणार नाही. कारण मागच्या 2 वेळेचा अनुभव लक्षात घेता सर्वसामान्य जनता प्रचंड परेशान आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हाल तर विचारायला नको अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आपणाला सगळ्यांना माहिती आहे. आज बिचारे सुशिक्षित बेरोजगार एक परीक्षा 200 जागासाठी 5-5 लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये येतं की ही परीक्षा कॅन्सल झाली, पेपर फुटला आहे. हे कित्येकदा मागच्या 5 वर्षात घडलेलं आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या बाबतीत सरकार कुठल्याच बाबतीत सिरियसली विचार करत नाही आहे. बिचाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कुणीच विचार करायला तयार नाही. फक्त ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट घेऊन हजारो लाखो करोडो विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत. या प्रश्नावर कुणीतरी बोलणारा उभा राहिला पाहिजे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुणीतरी बोलणारा उभा राहिला पाहिजे. सर्वसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न मांडायला कुणीतरी उभा राहिला पाहिजे. तुम्ही स्वप्नी आहात. तुमच्या समोर 2 उमेदवार आहेत. तुम्ही विचार करा कुणाला द्यायचा आहे, कोण बोलू शकणार आहे, कोण प्रश्न मांडू शकणार आहे आणि निर्णय घेण्यासाठी जनतेला प्रवृत्त करा. मी तुमच्यासाठी मागच्या 26 वर्षापासून उपलब्ध आहे. 24 तास उपलब्ध आहे. मागच्या 26 वर्षापासून लातूरमध्ये नेत्रसेवा देत असताना म्हणजे प्रामाणिक प्रयत्न केलाय तुम्हाला सगळ्यांना चांगलं नेत्र आरोग्य देण्याचं काम केलं. पण हे करत असताना एखाद्या वेळेस कधी चूक झाली असेल, होती असेल, ती माफ करा त्यासाठी आणि भविष्यामध्ये ह्या नव्या पद्धतीने 24 तास तुम्हाला सेवा देण्यासाठी मी उपलब्ध राहील आणि प्रामाणिकपणे तुम्हा सर्वांची सेवा करेल अशी मात्र या प्रसंगी ग्वाही देऊ इच्छितो. आणि माझे 2 शब्द संबोधतो. आपण सर्वांनी संयोजन केलं, इतक्या वाट्यात उपस्थित राहिला त्याबद्दल आभार. आपणाला आपल्या नेत्याचे धीरज भैयांचे विचार ऐकायचे त्यासाठी मी माहिती त्यांच्याकडे. थँक्यू. सन्माननीय आमदार देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावं. आज आपण भारतीय आघाडी आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी इथं बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या परिसरातले ह्या गणातले जिल्हा परिषद सदस्य धनंजय तात्या, माजी सभापती योगीराज काका पाटील, सतीश शिंदे, श्याम भोसले, सदाशिव कदम, महेंद्र बांदेकर, राजाभाऊ गावाचे सरपंच अशोक जंगाळे, चेअरमन ज्ञानराव जंगाळे उपसरपंच, ज्यांच्या निवासस्थानी ही बैठक होते ते आपले राजाभाऊ पाटील, ग्रामस्थ. आता या बैठकीच्या
अनुषंगाने आपल्याला काय करायचे येत्या 7 मेला आपल्या सर्वच मान्यवरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपली उपस्थिती पाहून की रविवारचा दिवस सकाळी एवढ्या संख्येनं आपण सर्वजण इथं आहात. पक्षाला, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला एक चांगलं समर्थन आपल्याकडून आज इथं मिळतंय. आणि आपण 7 मेला काय करायचंय आपण हे बहुतेक ठरवलेलं आहे. फक्त आपल्याला उमेदवाराचा चेहरा म्हणजे एकदा दिसलेलं कसं चित्रामध्ये चष्मा नाहीये, प्रत्यक्षात आहे. म्हणजे आमचं कसं आहे की कधी कधी डॉक्टर साहेब त्याची पण काळजी घेतली. मागच्या लोकांना तर माने साहेबांनी सांगितल्यासारखं काही दाखवतात आणि काही असतं. आपण जसे आहात तसंच दाखवतोय. त्यामुळे टीमला सांगू किंवा जसे तुमचे फोटो असतात तुम्ही जसं लोकांमध्ये जाताय तसेच फोटो आपल्याही मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावे, नाहीतर परत काहीतरी संभ्रम लोकांत तयार होईल. आणि गेली 10 वर्ष आपण ज्या सरकारच्या नियोजनाखाली हे देश चालायला लागलाय, त्यांच्या विचाराच्या राजकारणाखाली जो देश चालायला लागलेला आहे आणि त्याच्या पद्धतीनं ज्या गेल्या 10 वर्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार जे 19ला स्थापन झालं. आता मानेसाहेब इथं म्हणले की जिल्हा परिषद मध्ये आम्ही वेगळे लढतो, ग्रामपंचायतीमध्ये कुठं वेगळे लढतो. मानेसाहेब ह्या औषधातले जेव्हा प्रतिनिधी होते तेव्हा आम्ही काँग्रेस म्हणून तुमच्या लढलो. आम्ही आमचे मांडले, आमचा पक्षाचा उमेदवार, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला संधी मिळाली. पण कधीही कटुता एकमेकांमध्ये आम्ही येऊ दिली नाही. आणि जेव्हा जेव्हा लोकांचे प्रश्न ऐरणीवर आहे, लोकांच्या हितासाठी आम्ही आमचे प्रश्न, आमच्या मनातले दुरावे असतील, पक्ष पातळीवरचं राजकारण असेल, ते दूर ठेवून एकत्र येण्याचं काम बाळासाहेब आपण सर्वांनी केलं. आणि त्याचा मूर्त उदाहरण म्हणजे मारुती महाराज कारखान्याची निवडणूक. पहिल्यांदा महाराष्ट्रात कुठं झाली असेल तर ते आपल्या अंशामध्ये लातूरमध्ये झाली. मला अजून आठवत आहे त्यावेळेस आपली संघर्ष यात्रा लोकसभा निवडणुकीनंतर सगळी जी काढली होती, टाउनहॉलला जी सभा बैठक होती, त्यावेळेसच पहिल्यांदा आपली महाविकास आघाडीचा निर्णय आम्ही टाउनहॉलला सांगितलं होतं आपल्याला महायुती पावलाय. आणि त्यानंतर 19ला जे आपण निवडणुकीला सामोरे गेलो, निवडणुकीनंतर एक सगळ्यांनी विचार मांडला की महाराष्ट्राला, देशाला एक पर्याय देता येतो का. हा पर्याय काय होता. महाविकास आघाडीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो होतो, तेव्हा महाविकास आघाडी नव्हती. त्रिकोण अलायन्स आमचं राष्ट्रवादीचं, तुमचं भाजपचं, त्याच्यानंतर जो काही कोड महाराष्ट्र जनतेने दिला त्यानंतर त्या प्रत्येक पक्षाच्या लोकांना असं वाटलं की जरी आपल्याला कोड काही मिळाला असावा, पण देशाचे प्रश्न बघत, राज्याचे प्रश्न बघत, राज्याच्या जनतेचा हित कुठे आहे हे जेव्हा लक्षात आलं, जेव्हा हे सगळी नेते मंडळी असेल, आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, त्या सर्वांनी एक विचार पुढे केला की आपण जर अशी व्यवस्था निर्माण करू पाहिलो की ह्याच्यानंतर जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि मला अभिमान आहे की उद्धव साहेबांसारखे चांगले